चलेगी। बाबा साहब के देश में स्टूडेंट की सुसाइड नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। अमित शाह कौन रे? नाही कुणाच्या बापाचं। जय जिजाऊ जय शिवराय। रंगशील कामात कोण रे? जंतर मंतर नवी दिल्ली येथील नीट परीक्षेतील कथित गैरप्रकार, पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा तसेच शांततामय मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या लाठीमाराच्या निषेधात इंडिया आघाडीच्या वतीने मंगळवारी कोल्हापुरात शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन देण्यात येणार होते. पण यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या प्रशासनाने हे निवेदन स्वीकारले नाही. त्यामुळे आंदोलकांनी हे निवेदन विद्यापीठाच्या समोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील गेटवर चिटकवले. यावेळी शिवाजी विद्यापीठ परिसरात इंडिया आघाडीच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा निषेध करण्यात आला. याप्रसंगी बोलताना शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रवीण केसरकर यांनी विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या पोलीस प्रशासनाचा निषेध केला असून आज निवेदन देण्यासाठी आले असता या ठिकाणी देखील पोलीस प्रशासन हजर होते. हे नेमके कोणासाठी असे सवाल उपस्थित केले. विद्यार्थ्यांवर जंतर मंतरवर हल्ले होत आहेत, दुसऱ्या बाजूला प्रशासन तुमचं निवेदन स्वीकारत नाही, कसं बघताय? आता आपण पाहतोय की काल विद्यार्थ्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढत असताना अमानुषपणे मारहाण करण्यात आली. आजच्यापर्यंतच्या देशातील इतिहासामध्ये इतकी दुर्दैवी घटना आजपर्यंत आपण कधी पाहायला मिळाली नाही आपल्याला, की विद्यार्थ्यांना त्यांच्या मूलभूत आवश्यकता, मूलभूत शैक्षणिक गरजा याच्यासाठी त्यांना भांडावं लागतंय. बरं, हे भांडत असताना आपण संविधानिक पद्धतीने भांडत असताना अमानुषपणे ते जसे काय गुन्हेगार आहेत अशा प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं त्यांना अमानुषपणे मारहाण केली. तर सत्तेचा दुरुपयोग करून कशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या भविष्यातील आपल्या भावी पिढीवर, त्यांच्या नैतिक मूल्यांवर कसा घाला घातला जातोय याच्यासाठी आमचं हे इंडिया आघाडीच्या वतीनं आम्ही निवेदन देण्यासाठी आज कुलगुरूंना आलो होतो. पण आपण इथं पाहतोय की आता कुलगुरूंना निवेदन देण्यात येत असताना देखील तिथं पोलिसांना बोलवलं गेलं. काय गरज होती पोलिसांना इथं बोलवायची? विद्यार्थी आपलं निवेदन कुलगुरूंना आपल्या मागण्या, न्यायप्रविष्ट मागण्या देण्यासाठी इथं आलेल्या आहेत, आपलं म्हणणं मांडण्यासाठी आलेले आहेत. अशी नैतिक जबाबदारी न स्वीकारता त्यांना निवेदन स्वीकारलं गेलेलं नाही, किंबहुना त्यांना गेटवर अडवून तिथं पोलिसांच्याकडून त्यांना दूर करण्यात आलं. ही खरोखर लांछनास्पद बाब आहे. त्यामुळे आम्ही या शिक्षण मंडळाचा, किंबहुना शिक्षण मंत्र्यांचा जाहीरपणे आम्ही इथं धिक्कार करतो.